स्वराज चषक 2026 आणि पहिली सेमीफायनलची मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पार मिळते. एका साईडला शिवनेरी स्ट्रायकर आहेत, एका साईडला लालबाग फायटर्स आपण पाहतोय आणि इथून पुढे सामन्याला करूयात सुरुवात. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय तेजस. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती टॅप खेळलेला फटका. इथून पुढे सिंगलने सुरुवात केली आहे सेमीफायनल, त्यामुळे आपण पाहतोय ही मॅच 4 षटकांची असेल. याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात. 4-4 ओव्हरच्या मॅचेस आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील, कारण का महत्त्वाच्या मॅचेस आहेत. इथून पुढे जर जिंकलात तर मग कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती तुमचं नाव कोरलं जाईल. फायनलच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश इथून पुढे मिळू शकतो, कारण का स्पर्धेच्या सुरुवातीपासून घेतलेली मेहनत आता मात्र स्पर्धा शेवटाकडे निघाली. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात 3 आकड्यावरती. हो, समोरचा बॉल फिल्डिंग चांगली आहे यावेळेला आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पार मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय, 3 धावा. टॅप इथून पुढे पुन्हा एकदा सिंगल येताना पार मिळेल. 5 बॉलचा खेळ झालाय. बघता बघता धावा इथून पुढे फक्त आणि फक्त 4. तेजस शेवटच्या बॉलवरती सुद्धा आपण पाहतोय सिंगल येईल आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती आपण पाहतोय. महत्वाची बाब म्हणजे लालबाग फायटर या टीमसाठी विकेट नाही गेली आहे आणि धावा सुद्धा आल्यात, ते म्हणजे गणेश आणि अनु यांच्या बॅटमधून. यश आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती आलेत, परंतु व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पार मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाते. 6 आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय. एज लागली आहे, बॉल पाठीमागे गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल. टीमची धावसंख्या 7 आकड्यावरती. 7 रन. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने ऑन साइडला आपण पाहतोय ढकलून काढले बॉलला. याही वेळेला डिक्लेअर झोन मध्ये आणखीन एक सिंगल. पुढचा बॉल पुढे आले होते, पायांचा उपयोग केला गेला होता, परंतु गोलंदाजी करत असताना यशने ते बघितलं आणि त्यामुळे चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला, त्यामुळे जास्तीचा मोठा फटका नाही घेऊ शकले. सिंगल आले आणि टीमची धावसंख्या पुढे गेली 9 आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतोय आणखीन एक सिंगल येताना पार मिळेल आणि आता मात्र टीमची धावसंख्या 10 आकड्यावरती आपल्याला पार मिळते. 10 रन ऑन बोर्ड. या वेळेला व्हाईट +1 अशा 2 धाबा इथून पुढे ऍड होताना पार मिळतील. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाबा खर्च केल्यात यशने. आता मात्र धाबा होत आहेत. लालबाग फायटर्स या टीमच्या वतीनं पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल आणि बघता बघता आपण पाहतोय 13 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. हो, शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय कुठून आला कुठे गेला काहीच समजलं नाहीये. बॅटरला फसवलंय आणि आता मात्र थांबवलंय आणि महत्वाची विकेट इथून पुढे येताना पार मिळेल. वा यश वा. आणि इथून पुढे विकेट. बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 13 आकड्यावरती. सभेत नवीन गोलंदाज ऋषी पाहायला मिळतील. पहिलाच बॉल व्हाईट स्वरूपाचा. हलक्या हाताने आपण पाहतोय ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय आणि इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पार मिळाले. म्हणजे रननी ते आखली गेले सेमीफायनलच्या मॅच मध्ये की एक सन्मानजनक स्कोर उभा जरी राहिला तरी मग फाईट देऊ शकतात. समोर काय फटका सजवलाय. बुलेट स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टक करून आवाज आला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. पुन्हा एकदा पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पार मिळेल. 20 धावा. याही वेळेला सिंगल इथून पुढे येताना पार मिळणार आहे. टीमची धावसंख्या 21 प्रचंड वेगानं पुढे चालली आहे. फिल्डिंग चांगली आहे. स्ट्रोक तर चांगला होता, बॅटमधून चांगला निघाला होता बॉल, परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली केली आहे.
याही वेळेला सिंगल येताना पान मिळेल. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. 22. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल इथून पुढे आपण पाहतोय थांबवलं गेलंय. सिंगल येईल. श्रेयस यांनी चांगली फिल्डिंग केली आणि आता मात्र 18 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 23. शेवटची आणि अंतिम ओव्हर असेल सेमीफायनल, त्यामुळे 4 षटकांची लढत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय श्रीतेज आलेत आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल तरी घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. फिल्डिंग चांगली नाही झाली आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचलला. 2 धावा. 25. पहिला बॉल आपण पाहिला. फुल टॉस, परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली आहे. ऋषी यांची फिल्डिंग आपण पाहिली आणि आता मात्र आपण पाहतोय सिंगल येईल. 26 धावा. 26. एकच विकेट गेली अनु यांच्या स्वरूपामध्ये. आता मात्र गणेश आणि राज ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली करतील, परंतु त्याआधी ही सिंगल ऍड होताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. 27. 27 मध्ये या 2 अजून ऍड करूयात. आता मात्र 29 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला फिल्डिंग चांगली आहे आणि आता मात्र आपण पाहतोय फलंदाजाला देखील माहिती होतं, त्यामुळे आपण पाहतोय आणखीन एक विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट. आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग मंडळाच्या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती किंवा मग प्रामाणिकपणा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. कारण का अंपायरच्या इशाऱ्याच्या अगोदरच अगदी आपण पाहतोय त्यांना माहिती आहे, तर मग ते खेळपट्टी सोडतायत. या वेळेला फुल टॉस आणि इथून पुढे आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29. आता मात्र 30 धावसंख्येचा करावा लागेल पाठलाग. पहिली सेमीफायनल शिवनेरी स्ट्रायकर वर्सेस आपण पाहतोय लालबाग फायटर्स. यानंतरची होणारी सेकंड सेमीफायनल एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे वंश चॅलेंजर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आरुष रॉयल्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला करूया सुरुवात. उत्तरार्धाचा खेळ. पहिला बॉल. पहिलाच बॉल. पहिला बॉल वरती आपण पाहतोय फिल्डिंग चांगली केली आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाजी करत असताना गणेशच्या गोलंदाजाने, परंतु समोर श्रेयस आहेत. फटका समोर, परंतु समोर आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली करतोय गणेश. थांबवले गेले. यावेळेला समोरच्या दिशेने फटका सजवताना पाहायला मिळतात, परंतु यावेळेला सिंगल घेण्यामध्ये आपण पाहतोय यश संपादन केलंय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉल वरती ही सिंगल आली आहे. 30चा पाठलाग करायचं तुम्हाला. एज तर लागली होती, परंतु यावेळेला आपण पाहतोय घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. महत्वाचे फलंदाज होते श्रीतेज. वाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाईल. समोर समोर ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करता समोर धावा जास्तीत मिळणार नाहीयेत आणि फिल्डिंगही चांगली करतात गणेश, त्यामुळे धावा नाही मिळत आहेत.
यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच चित्र पाहायला मिळत आहेत. समोर फटकेबाजी तर केली जाते परंतु समोर धाबा नाही येत आहेत. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावा संख्या 3 आकड्यावरती. इथून पुढे अजूनही आपण पाहतोय 27 धावांची गरज आहे. फायनलचं तिकीट जर हवं असेल तर 18 मध्ये 27 बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अनु आपल्याला पाहायला मिळतील. लालबाग फायटर्स पहिलाच बॉल वरती. इथून पुढे आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल पाठीमागे 2 संधी निर्माण करून दिल्या होत्या गोलंदाजाने. क्विक रिफ्लेक्शन तुम्हाला करावं लागतात. यावेळेला व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावा संख्या 5. ओहो काय बॉल डिलिव्हर केलाय. अपील तर केली गेली होती परंतु बॉल काय हाताळला गेलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून पुढे पाहायला मिळाला अनु यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोर फटकेबाजी. समोर धाबा नाही मिळणार तुम्हाला. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा झोन मध्ये धाव खर्च केली जाईल. टीमची धाव संख्या 6. ओहो चांगला बॉल आणि यष्टांच्या मागे रांचीवरून एम एस धोनी आले की काय त्याच पद्धतीची आपण पाहतोय. किपिंग पाहायला मिळाली. अंदरला आपण पाहतोय श्रेयस यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली विकेट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला बाद. टीमची धाव संख्या 6. 24 अजूनही हव्या आहेत त्या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. इथून पुढे 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. नवीन फलंदाज ऋषी. ऋषी आल्याला पहिल्या बॉलवरती सिंगल अर्जित केली गेली आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील आपण पाहतोय शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. याही वेळेला धावा नाही मिळणार आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची धावा संख्या 7. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 12 मध्ये जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. बारा मध्ये 23. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय इथून पुढे श्रीतेज सारखा महत्वाचा फलंदाज खेळपट्टी सोडून जाताना पाहायला मिळेल. विकेटचा पतन. यावेळेला मोहन तर आले आहेत परंतु यावेळेला पाहतोय बॉल होता कुठे. बॉल पाठवला कुठे परंतु जास्तीचा नुकसान नाही होणार आहे फिल्डिंग करणार टीमसाठी. फक्त आणि फक्त सिंगल. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 8. आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. फुल टॉस परंतु फायदा नाही जास्तीचा होणार. फक्त आणि फक्त सिंगल. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 9. मोहन यांच्या बॅटमधून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळेल. 10 धावा अजूनही 20 बनवायचे आहेत. 20 धावा नाही होणार आहे. तिथून पुढे आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता इथून पुढे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. टीमची धावा संख्या 10. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 5 चौकार इथून पुढे मारायचे आहेत. चला पहिला बॉल इथून पुढे आपण पाहतोय निर्धाव स्वरूपात आलाय म्हणजे 5 मध्ये 5 चौकारांची गरज. डिक्लेअर
झोन मध्ये आपल्याला बॉल मार्केट होताना बॉल मिळेल. आता मध्ये 4 मध्ये 19. पुढच्या मॅचचा टॉस आपण करूयात. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दोन टीमचे कॅप्टन लक्ष पेदेल. वन चॅलेंजेस आणि आरुष रॉयल्स फुल टॉस, परंतु या वेळेला आपण पाहतोय फिल्डर तिथे आले होते आणि बॉलला देखील थांबवलं गेलं आहे. आता फक्त आणि फक्त औपचारिकता राहिले की काय मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय आत्मविश्वास आता वाढलाय संपूर्ण लालबाग फायटरच्या टीमचा, कारण का सुरुवातही चांगली झाली होती आणि त्यामुळे आपण पाहतोय आता शेवटही गोड उडताना पाहायला मिळत आहेत लालबाग फायटरच्या टीमसाठी. आणि अशा पद्धतीने फायनलच्या फेरीमध्ये पहिला संघ दाखल होणारा संघ ठरलाय तो म्हणजे लालबाग फायटर्स. अभिनंदन.